आषाढी एकादशी निमित्त रत्नागिरीमध्ये दिंडी निघालेली आहे। विठुरायाचा नामघोष करत रत्नागिरीकर दिंडीत सहभागी झाले आहेत। मारुती मंदिर ते विठ्ठल मंदिर असा दिंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या दिंडीमध्ये चिमुकल्या वारकऱ्यांसह मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती आहे। टाळ मृदुंगाचा गजर विणेकरी तसेच आपण हे दृश्य बघतोय। विठुरायाचा नामघोष करत रत्नागिरीत ही दिंडी निघालेली पाहायला मिळते आहे। पारंपरिक पद्धतीनं या ठिकाणी दिंडी काढण्याची परंपरा आजही कायम असलेली पाहायला मिळते आहे। पारंपरिक वेशभूषेमध्ये सध्या हे सगळे वारकरी जे आहेत ते विठुरायाच्या नामघोषामध्ये या ठिकाणी तल्लीन झालेले पाहायला मिळतात आणि खऱ्या अर्थानं जे वारकरी जे आहेत ते पंढरपूरला जाऊ शकत नाही ते या दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत। विठुरायाचा नामघोष करत ही दिंडी या ठिकाणी मार्गस्थ झालेली पाहायला मिळते। कॅमेरामन समीत गजनेसह मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी। आता आपण रायगडमध्ये जाऊयात। आषाढी निमित्त रायगड जिल्ह्यातील धाकटी पंढरी म्हणून ओळख असलेल्या सासगावमध्ये भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी केली आहे। अनेक वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरात अभंग आणि भजन गात विठुरायाच्या दर्शनासाठी मंदिरात दाखल झालेले आहेत। तर सावंतवाडीतील माझगावमध्ये आषाढी निमित्त शेतामध्ये 60 फुटी भव्य विठ्ठल मूर्ती साकारण्यात आलेली आहे। कुडाळमधील डॉक्टर अनिकेत निब्रे यांनी आपल्या शेतमळ्यात नदीतील दगडगोटे आणि रानातील फुलांचा वापर करत ही मूर्ती साकारलेली आहे आणि ही विठ्ठल मूर्ती सध्या संपूर्ण पंचक्रोशीत प्रचंड कौतुकाचा आणि श्रद्धेचा विषय बनलेली आहे। आता आपण नागपूरमध्ये जाऊयात। नागपूरच्या निर्मल नगरीतील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये फुलांची आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे। ज्ञानोबा तुकारामांच्या जयघोषात नागपूरचं विठ्ठल मंदिर भक्ती रसात न्हाऊन निघालेलं आहे। आकर्षक सजावट, पारंपरिक पूजा आणि हरिनामाच्या गजरात भाविक विठुरायाच्या चरणी नतमस्तक होत आहेत।